नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज रतनगड या किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहे. रतनगड हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि निसर्गरम्य किल्ला आहे. या किल्ल्याला गडांचा राजा आणि भंडारदऱ्याचा दागिना म्हणून ओळखले जाते. तसेच सह्याद्रीचे रत्न असेही म्हणून ओळखले जाते. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमीसाठी हे एक नंदनवनच आहे. रतनगड किल्ल्याची सविस्तर माहिती आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येईल. भौगोलिक स्थान आणि उंची. स्थान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये हा किल्ला वसलेला आहे. उंची समुद्र सपाटीपासून हा किल्ला साधारणपणे 4255 फूट इतका उंच आहे. नदीचा उगम. महाराष्ट्रातील महत्वाची नदी प्रवरा हिचा उगम या गडाच्या पायथ्याशी होते. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व. रतनगड हा किल्ला सुमारे 400 वर्षापेक्षा जुना आहे. या किल्ल्यावर कोळी महादेव जमातीचे वर्चस्व होते. पुढे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याचे स्थान असे आहे की इथून संपूर्ण भंडारदरा प्रदेश आणि कोकणात जाणाऱ्या घाटावर लक्ष ठेवता येत असे. शिवकाळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी केला जात असे. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षणे. नेडे निडल होल हे या गडाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. तसेच अमृतेश्वर मंदिर. गडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी गावात हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 900 वर्षापूर्वीचे म्हणजेच 11व्या शतकातील असून हेमाडपंथी शैलीतील अतिशय सुंदर कोरीव कामासाठी असे प्रसिद्ध मंदिर आहे. या गडाला प्रवेशद्वारे. गडाला गणेश, हनुमान, कोपर आणि त्र्यंबक असे दरवाजे आहेत. गडावर चढताना काही लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. पाण्याची टाकी. गडावर 12ही महिने थंड आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असलेल्या अनेक खडकात खोदलेली टाकी आहेत. नैसर्गिक सौंदर्य. या गडावर कळसुबाई, आजोबा पर्वत, बाणसुळका, अलंग, मदन, पुलंग, भंडारदरा धरणाचा निळसर पुरवठा दिसतो. ट्रेकिंगची माहिती. या गडावर चढण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. काठिण्य पातळी मध्यम स्वरूपाचा. भेट देण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळा जुलै ते सप्टेंबर आणि हिवाळा ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी सर्वोत्तम वातावरण असते. इथे जाण्यासाठी तुम्हाला रस्त्याने जायचे असेल तर मुंबई किंवा पुण्याहून संगमनेर किंवा घोटी मार्गे भंडारदऱ्याला पोहोचता येते. इथून रतनवाडीला जाण्यासाठी खाजगी वाहने उपलब्ध असतात. रेल्वेने जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी आहे. इगतपुरीपासून तुम्ही खाजगी वाहनाने किंवा बसने रतनवाडीला जाऊ शकता.